नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया. राज्य सरकारला एक मोठा झटका मिळालेला आहे, कारण पवई लेक जवळच्या सायकल ट्रॅकच्या मुद्द्यावरून आता सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बांधणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलेलं आहे. पाणथळ जमीन नियमांचं ते एक प्रकारचं उल्लंघन ठरेल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. पवई लेक जवळच्या सायकल ट्रॅकवरून हायकोर्टानं राज्य सरकारला खडेबोल सुनावलेले आहेत. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. पवई ची जी एक संघटना आहे, या संघटनेनं याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी पवई लेकच्या बाजूला लागूनच सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बनवणार आहे मुंबई महानगरपालिका राज्य सरकारची संकल्पना होती. त्यानुसार काम देखील सुरू करण्यात कागदपत्रे आलं होतं. पण या सगळ्या गोष्टीवरती जेव्हा पवईतल्या काही स्थानिक संघटना आहेत त्यांनी आक्षेप नोंदवला होता, त्या आक्षेपा अंतर्गत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. ज्या पद्धतीनं जी पवई लेक आहे, जी जो तलाव आहे, त्या तलावाच्या आजूबाजूला अशा पद्धतीनं सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक बनवले, तर तो एक प्रकारे जो लेक आहे, जो तलाव आहे, त्याला धोका निर्माण होईल आणि नियमांचं उल्लंघन होईल. यावरती जवळपास 3 महिने गेली सुनावणी सुरू होती. या सुनावणीअंती आज न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की अशा पद्धतीनं जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक पवई लेकच्या जर बाजूला बनवलं तर तो पाणथळ नियमांचा उल्लंघन केल्यासारखं होईल. त्यामुळे असे ट्रॅक जे आहे ते बनवताना नियमांचं कुठे उल्लंघन होणार नाही अशी याची काळजी घ्यावी, असं देखील न्यायालयाने आपलं मत नोंदवलेलं आहे. ज्यामुळे राज्य सरकारला एक झटका मानला जातोय. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे. कोर्टानं महाविकास आघाडी सरकारच्या कठोर आणि अलोकतांत्रिक धोरणांचा आणि विरोधाचा आवाज बंद करण्यासाठी केलेल्या कृतींचा पर्दाफाश केला आहे. लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आता माफी मागणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत विचारलेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, फडणवीस यांनी ट्विट केलंय महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारं, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर राणा दाम्पत्यांना जामीन मिळालेला आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतर जी निकालाची प्रत हाती आलेली आहे, त्या निकालाच्या प्रत मधला मुद्दा नंबर 22 आणि मुद्दा नंबर 25 मध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं की कलम नंबर 124 हे जे राजद्रोहाचं कलम या दोन्ही जणांवरती दाखल करण्यात आलेलं आहे, हे कलम चुकीच्या प्रकारे दाखल करण्यात आलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ की रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांवरही राजद्रोहाचं कलम हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आलं आणि यांना चुकीच्या प्रकारे अटक करण्यात आली. कारण की राजद्रोहाचं कलम त्यांच्यावरती दाखल केल्यामुळे त्यांना जवळपास 12 दिवस तुरुंगामध्ये राहावं लागलं. कोणत्याही राजकीय सदस्याला अशा प्रकारे अटक करता येत नाही, असं देखील या निकाल पत्रामध्ये म्हटलेलं आहे. या निकाल पत्राची ऑर्डरची जी कॉपी आहे, त्या कॉपीतला मुद्दा नंबर 22 आणि मुद्दा नंबर 25 याला कोट करत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक असं ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये जे निकाल प्रतमध्ये म्हटलेलं आहे त्याचंच त्यांनी या ठिकाणी आपल्याला रिपोर्ट देताना पाहायला मिळतात की त्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं की 124 कलम आहे राजद्रोहाचं. त्यांनी राजद्रोह केलेला नसताना देखील त्यांच्यावरती जाणीवपूर्वक या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करत या ठिकाणी सरकारने दाखल केलेला आहे. आणि हे चुकीचं केल्यामुळे दोन्हीही या ठिकाणी सदस्य, कारण की आपण जर पाहिलं असेल, एक लोकसभेमध्ये सदस्य आहेत, एक राज्याच्या विधानसभेमध्ये सदस्य आहेत. या दोन्हीही सदस्यांना अशा प्रकारे राजद्रोहाचं कलम त्यांच्यावरती दाखल करता येत नाही. मात्र राज्य सरकारने जाणीवपूर्वक हे कलम दाखल करून त्यांना 12 दिवस तुरुंगात ठेवलं. कारण की राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यावर कुणालाही जामीन मिळत नाही. कारण की हे या प्रकारच्या गुन्ह्याला आपल्याला जामीन मिळताना पाहायला मिळत नाही. नॉन बिलेबल असा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांना जवळपास 12 दिवस तुरुंगात राहावं लागला. मात्र त्यांच्या वकिलांकडून या ठिकाणी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र शेवटी या ठिकाणी न्यायालयाने निकाल देत असताना जी निकालाची प्रत आहे ती प्रत या ठिकाणी फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दाखवलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारे तुम्हाला अटक करता येत नाही आणि तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी. बरोबर. आता याच अनुषंगाने आता फडणवीसांनी प्रश्न सुद्धा विचारलाय
की आता महाविकास आघाडी सरकार माफी मागणार का? ट्विटमध्ये त्यांनी हा सुद्धा मुद्दा उपस्थित केलाय. तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 12 दिवस दाम्पत्य तुरुंगात होतं. मात्र त्यांच्यावर दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून कोर्टानं राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय. त्यांच्यावर लावलेलं राजद्रोहाचं कलम हे चुकीचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. राणांवरचा राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असंही कोर्टानं जामीन अर्जाच्या निकालात मत नोंदवलंय. सम्मान करते हैं हम लोग और कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है मुझे लगता है योग्य है और कोर्ट ने कुछ बंधन हम पे डाले हैं, इसलिए मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा. पर मुझे लगता है पूरी देश की जनता, महाराष्ट्र की जनता देख रही है कि एक महिला के ऊपर कितना अत्याचार हुआ है, कितना उसको अपमानित किया जा रहा है, कितनी पीड़ा पहुंचाई है. जिस राज्य में महिलाओं का सम्मान किया जाता था उसी राज्य ने, उसी मुख्यमंत्री ने, जो मुख्यमंत्री यहाँ पे है, उन्होंने खुन्नस की और द्वेष की राजनीति यहाँ पे की है. और मुझे लगता है इतना घमंड रावण में भी नहीं था. देशामध्ये सध्या दिलासा घोटाळा सुरू असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर आपलं मत व्यक्त केलंय. या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात, आमच्यावरच फक्त. बाकी इतरांवरती ते का सिद्ध होत नाहीत तेच गुन्हे, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. राणा दाम्पत्याला जामीन देताना कोर्टानं निरीक्षण नोंदवलं असून त्याबाबत राज्य सरकार गरज पडल्यास योग्य ती भूमिका घेईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत न्यायालय वेगवेगळी निरीक्षणं नोंदवत असतं, परंतु ज्या वेळेला ती ऑर्डर असते, जी जजमेंट असते, ती बंधनकारक असते. त्यामुळे जी जजमेंट आहे, ज्या जजमेंटमध्ये त्यांना जामीन दिलेला आहे, त्यांच्यावरती अटी घातलेल्या आहेत, ह्या अटींचं पालन त्यांना करायचं आहे. आणि त्यामुळे राज्य सरकारसाठी जरी न्यायालयाने त्याच्यावरती निरीक्षण नोंदलं असेल तर ते निरीक्षण कशा परिस्थितीत त्यांनी नोंदलं आहे त्याच्या बाबतीतला अभ्यास करून राज्य सरकार त्याचा योग्य तो विचार करेल. ही आता केस ज्या वेळेला चालेल त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी पुढे येतील की एखादा गुन्हा कुठलं कलम लावलं तर त्या कलमाच्या पुष्ठर्थ जे काही पुरावे सादर करायचे असतील ते राज्य सरकार त्यावेळेला आपले पुरावे सादर करेल. नाही, आता असं आहे की न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा अधिकार आहे, परंतु पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करत असताना त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच दाखल करत असतात. राज्य सरकारला मोठा दिलासा देणारी एक पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्य आहे असं म्हणत आव्हान देणारी याचिका आता फेटाळली गेलेली आहे. मुंबई महापालिका वगळता राज्यातील सगळ्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना पुन्हा आणण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातल्या याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलेल्या आहेत. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबई जवळच्या पावणे MIDC मध्ये एका रासायनिक कंपनीला आग लागल्याचा प्रकार घडलाय. वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या या कंपनीला आग लागल्याचं समजतंय. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. कंपनीमध्ये काही कामगार अडकल्याची भीती देखील व्यक्त होतीये. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. पावणे MIDC मधली ही केमिकल कंपनी आहे. या कंपनीला भीषण आग लागल्याची ही दृश्य आहेत. कंपनीच्या आत काही कामगार अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी तातडीनं दाखल झालेल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात.
आगीचं रौद्र रूप आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। अतिशय मोठी अशी ही आग आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्यापर्यंत जी माहिती येते त्यानुसार या आगीमध्ये कंपनीतले काही कामगार अडकल्याची भीती आहे। या बाबतीतला अधिकृत दुजोरा अजूनपर्यंत मिळू शकलेला नाही, मात्र या संदर्भातली माहिती आपण निश्चितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ही दृश्य आपण पाहतो आहोत, अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आग विझवताना या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। पावणे MIDC परिसरातली ही एक रासायनिक कंपनी आहे। या कंपनीला ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र आगीनं थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केलं आणि त्यानंतर ही आग झपाट्यानं पसरली। दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं होतं। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न तातडीनं सुरू केले गेले। पावणे MIDC मधली ही एक रासायनिक कंपनी आहे। पुढची बातमी बघूया। मनसेच्या आंदोलनानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला। नागपूरमध्ये आम्ही अजानच्या आवाजाचा रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नागपूरच्या सदर छावणी परिसरामधील मशिदीत दुपारची अजान ही भोंग्यांचा वापर न करता केली गेली। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। सध्या मी नागपूरच्या सदर परिसरातील एका मस्जिदच्या बाहेर आहे। मागच्या 1 तासापासून आम्ही इथे थांबलो होतो आणि रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करत आहे की इथे जी अजान केली जाते ती अजान किती डेसिबलमध्ये आहे। मात्र मागच्या 1 तासापासून इथे जेव्हा आम्ही होतो तेव्हा इथे अजानचा आम्हाला भोंग्यामधनं आवाज आला नाही। जेव्हा आम्ही माहिती काढली तेव्हा आम्हाला असं कळलं की अजान ही होऊन गेली आणि भोंग्यावर न होता ती शांततेमध्ये केली गेली। त्यामुळे निश्चितच एक कौतुकाचा विषय असेल किंवा एक ज्या प्रकारे आंदोलन मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पाहायला मिळालं, त्यानंतर मग इथले जे मस्जिद प्रशासन आहे त्यांनी स्वतः असा निर्णय घेतला की ज्या काही अजान होतात त्या अजान भोंग्यावर न देता शांततेमध्ये दिल्या जाईल। आणि त्याचाच एक प्रत्यय आम्हाला इथे पाहायला मिळाला की अजान होऊन गेली मात्र भोंग्यांमधनं ती दिली गेली नाही। अजून भोंगे काढले नाही, अजूनही भोंगे हे मस्जिदीवर आहे, मात्र भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही। नागपूरच्या अनेक अशा मस्जिदी आहेत तिथे सध्या भोंग्यांच्या माध्यमातून अजान दिली जात नाही आहे। निश्चितच एक सकारात्मक पाऊल आपल्याला पाहायला मिळतं। कसलाही तणावाची परिस्थिती न करता शांततेमध्ये अजान होताना दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास खडसेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं। त्याला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्हा बहुजनांना आपण आपल्यासारखंच शकुनी काकांचे हुजरे समजत असाल असा टोला पडळकरांनी लगावलाय। तर बहुजनांचं हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे। यावर गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या सभेमध्ये केला। कदाचित आपण महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्यासारखे शकुनी काकांचे हुजऱ्या समजत असाल। या महाराष्ट्रातील 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? की महाराष्ट्रातील हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते शेतकरी बहुजन नव्हते का? आपल्याच बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांच्या तुम्ही रोज सकाळी उठून उदो करता। हे बहुजनांचं हित आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही। जनाब उल्लेख केल्यामुळे मला वाईट वाटण्याचं कारण नाही। कोण बोलतंय, त्या बोलणाऱ्याचं भूमिका काय आहे,
त्यांचं राजकारणातलं समाजकारणातलं स्थान काय आहे, पोलीस स्टेशनात त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी उचलली जीभ लावली टाळाला असं करू नये कोणीही. आपला पूर्व इतिहास तपासून तुम्ही राजकारणावरती बोलायला हवं. यानंतर पुन्हा एकदा आपण महत्त्वाची बातमी बघणार आहोत, ती म्हणजे नवी मुंबई जवळच्या पावणे MIDC मध्ये एका केमिकल कंपनीला आग लागल्याची बातमी आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनय, ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय का? काय नेमकी सध्याची अपडेट? अजिंक्य, आगीचे लोट एवढे भयंकर होते आणि जेवढे केमिकलचे जे ड्रम्स आहेत ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की आता आगीच्या लपेटमध्ये एक नाही तर तब्बल 8 कंपन्या आलेल्या आहेत. मी तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला दाखवू शकतो की 8 कंपन्यामध्ये आगीच्या लपेटमध्ये आलेल्या आहेत. आपण हे दृश्य बघू शकता. ही पुढची कंपनी, याच्या मागे आणि ह्याच्या बाजूच्या कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. ज्या सूत्रांकडून माहिती मिळते त्याच्यामध्ये आतापर्यंत 8 कंपनी या सगळ्या ह्याच्यामध्ये लपेटमध्ये आलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही समोरची जी हिंद कंपनी आपल्याला दिसते, या हिंद आता तुम्हाला आवाज जो ऐकायला आला, जे केमिकलचे ड्रम्स आहेत, आजूबाजूच्या कंपनीमध्ये देखील केमिकलचे ड्रम्स आहेत आणि हे ड्रम्स फुटत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ड्रम्स फुटत असल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान फक्त बाहेरून त्याला फायर फायटिंग करतायत. त्याला कंट्रोल करणं सगळ्यात अशक्य आहे, कंट्रोल होऊ शकत नाही अशी परिस्थिती एकूण आता इथे आहे. कारण आता जो आपण समोरची फॅक्टरी बघतो त्याच्या बाजूला एक पिवळ्या रंगाची फॅक्टरी आपल्याला दिसते. जी पिवळ्या रंगाचं दिसते ते देखील केमिकल फॅक्टरी आहे. जरी छोटी असेल फॅक्टरी तरी ती केमिकल फॅक्टरी आणि त्या केमिकलचे ड्रम्स त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. तरी देखील तिथले कर्मचारी असतील किंवा तिथले फायर ब्रिगेडचे जवान होते, यांनी या कंपनीमधले काही ड्रम्स बाहेर काढले. आता बघतोय आपण की इथे अग्निशमन दलाचे मी कॅमेरामॅनला सांगतो की जरा पुढे यामध्ये आपण बघू शकतो की केमिकलचे अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूच्या कंपनीमधून ही फायर फायटिंग करतायत. मात्र प्रत्यक्षात त्या फायर फायटिंगचा कुठलाही उपयोग होत नाही, पाण्याच्या माराचा कुठलाही उपयोग होत नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आहेत, हे कंट्रोल करणं मुश्किल आहे. फक्त ही आग दुसऱ्या कंपनीपर्यंत पोहोचू नये हाच प्रयत्न फक्त अग्निशमन दलाच्या जवानांकडून केला जातोय. आपण आता पाहिली तर घटनास्थळी कमीत कमी 7 गाड्या इथे घटनास्थळी आहेत. आणखीन गाड्या देखील रवाना झालेल्या आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, जवान आहेत. मात्र आगीवरती कंट्रोल मिळणं अशक्य आहे. ही आता जी म्हटलं जातं सूत्रांकडून की आतापर्यंत 4 जणांना यामधून वाचवण्यात आलेलं आहे, ज्या 4 कामगारांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे. मात्र आणखीन कामगार अडकलेत का? कारण इतरही कंपनी ह्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे आणखीन काही कामगार अडकलेत का हा प्रयत्न आता चौकशी सुरू आहे. केमिकलचे मोठ्या प्रमाणात ड्रम्स आहेत आणि कंपन्या पाहिल्या तर कंपनीला एकमेकाला चिटकून आहेत. मी प्रयत्न करतो की पुन्हा आपण समोरच्या बाजूला जाण्याचा आणि आवाज आपण पाहू शकतो की जे आवाज येत आहेत ते ड्रम्समधलेच आवाज आहेत आणि काही स्फोट होत आहेत. भीती फक्त एवढीच आहे की हे जे ड्रम्स आहेत हे ड्रम्स फुटून जर दुसऱ्या कंपनीमध्ये जर गेलं तर मात्र आणखीन घातक होऊ शकतं. कारण ते ड्रम्स उडून कुठेही जाऊ शकतात. बाजूच्या ज्या कंपन्या आहेत बघू शकतो की आपण त्या कंपनीमध्ये 2 कंपनीमध्ये 1 ते 1.5 फुटाचं देखील अंतर नाही आहे. एवढ्या चिटकून ह्या सगळ्या कंपन्या आहेत आणि असं असताना यामुळेच ही आगीच्या लपेटमध्ये तब्बल 8 कंपन्या आलेल्या आहेत. आपण कंपनीच्या आतला भाग देखील बघतो की पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. हे आगीचे जे लोट आहेत आपण पुढच्या बाजूला आणखीन बघूया की ही जी हिंद कंपनी आहे त्या हिंद कंपनीच्या बाजूला लागून ह्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये पण आपण लोड बघू शकतो की मीही देखील आता जवळ जाऊ शकत नाही. मी किमान नाही म्हटलं तरी एक 70 मीटरच्या अंतरावरती आहे. तरी इथे ज्वाला ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, हीट खूप मोठ्या प्रमाणात आहे. आम्हाला जवळ जाणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाचे जवान आहेत ते तिथे काम करतायत. आपण बघू शकता की पुन्हा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येत आहेत. हा संपूर्ण रस्ता हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून कुठली वाहनं या बाजूने जाऊ नये. जी लोक आहेत, जी बघायची भूमिका बघणारी जी लोक आहेत ती देखील इथे प्रयत्न करतायत. त्यांना देखील मदत म्हणून ते पुढे येत आहेत. परंतु कोणताही उपाय या सगळ्या ठिकाणी अपुरा पडतोय. आपण बघू शकता. आणखीन आपण काही पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. आणखीन जर बाजूला आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. संपूर्ण अंधाराचे लोट म्हणजे धुराचे लोट आहे सगळा परिसर बघू शकता. तब्बल 8 कंपन्यांच्या नंतर देखील पुढे हा पुढचा रस्ता आहे. या बिलकुल विनय, आपण ही माहिती देत आहात पण अतिशय विदारक अशी ही दृश्य म्हणावी लागतील. आगीचे लोटच्या लोट उठताना दिसत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात ही आग पसरली आहे. आजूबाजूच्या कंपन्यांपर्यंत ही आग आता गेलेली आहे. या संदर्भातल्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य
न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे पोहोचवत आहेत। या संदर्भातले अपडेट्स देखील आपण त्यांच्याकडनं सतत घेतच राहणार आहोत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठं खिंडार पडल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। मनसेचे 2 माजी नगरसेवक आता शिवसेनेत डेरे दाखल झालेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघातील नगरसेवक आता शिवसेनेत दाखल झालेत। गजानन पाटील आणि पूजा पाटील हे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। वर्षा बंगल्यावर त्यांचा आता शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, मनसेला हा खूप मोठा हादरा आहे कल्याण डोंबिवलीत, काय नेमकी याबद्दलची माहिती? महानगरपालिकांच्या निवडणुका आता जवळ येऊ लागलेल्या आहेत, त्यानुसार आता सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। मनसेचे 2 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आहेत, त्याचबरोबर कल्याण शहराचे म्हणजे एकूणच तालुका अध्यक्ष जे आहेत गजानन पाटील यांचा देखील आता पुढच्या काही क्षणामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे। एक प्रकारे मनसेला खूप मोठं खिंडार जे आहे ते शिवसेनेने कल्याण डोंबिवलीमध्ये पाडलेलं आहे। कल्याण डोंबिवलीमधले 3 प्रमुख नेते मनसेचे हे आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। आपण थेट लाईव्ह पाहू शकतो। पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते हातावरती शिवबंधन बांधून हे सर्व नेते जे आहेत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। ते फक्त ते नेतेच नाही तर त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते देखील इथं आलेले आहेत मोठ्या संख्येने। मात्र वर्षा निवासस्थानी सर्वांना प्रवेश जे आहे तो देण्यात आलेला नाहीये। जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांनाच फक्त आतमध्ये प्रवेश दिलेला आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो इथे होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे इथे आलेले आहेत। त्यांच्या सोबतच आता काही क्षणातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील इथे येणार आहेत आणि पक्षप्रवेशाचा हा जो कार्यक्रम आहे तो थोड्याच वेळात इथे पार पडणार आहे। एक राजकीय फोडाफोडी जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि निवडणुकीपूर्वीच इथे जे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नगरसेवक असतील यांना आपल्या पक्षामध्ये घेण्याची चढाओढ जी आहे ती इथे झालेली आपल्याला पाहायला मिळते। उदय, येत्या काळात सुद्धा असंच फोडाफोडीचं राजकारण आपल्याला बघायला मिळेल? अगदी बरोबर आहे। ह्याचं फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा हे सर्व राजकीय रस्तेखेच जे आहे ते आपल्याला दर निवडणुकीच्या आधी पाहायला मिळतं आणि आयाराम गायराम जे आहेत ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात। तसंच यंदा देखील आता महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या कोणत्याही क्षणी डिक्लेअर होतील अशी शक्यता वर्तवली जाते, कारण तसं सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत। त्यामुळे त्याबरोबर आता इथे ठाण्यामध्ये आपल्याला पक्षांतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे। शिवसेना ही सत्ताधारी पक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्याचबरोबर तालुका अध्यक्ष असतील हे शिवसेने इतर आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये या आधीच एक ताकदवर पक्ष आहे, मात्र असं असताना देखील मनसेचे काही नेते जे आहेत ते आणखीन मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।